नाश्ता करून झाला नाश्ता डन नाश्ता डन, पोट भरलं, मजा आली. आता डायरेक्ट जेवायला थांबायचं. हा जेवायला घाटाचा पाय पडून हा तिकडे थांबूया ना. विसरून गेला त्या पिशवीनं रात्री घाटलं होतं ना. गाडी काढणार कशी? चला बॅक ऑन रोड परत एकदा. घाट स्टार्ट केलाय, जस्ट आत्ता स्टार्ट केलाय घाट चढायला. आणि असे कंटेनर्स वगैरे आहेत खूप मध्ये, त्यांना करत ओव्हरटेक करत आपण जाऊया पुढे आता. आणि घाट पार करून वरती आपल्याला घाटन देवीला पण जरा 2 मिनिटं थांबायचं आहे पाया पडायला. घाटन देवीच्या पाया पडून मग आपण डायरेक्ट पुढे आपल्या पुढच्या जर्नीला इगतपुरीवरून समृद्धी एक्सप्रेसवेला. तर घाटाचा मी काय टाइमलेस वगैरे लावत नाही. मी असा सध्या इथे मोबाईल लावायला मला इथे परत ॲडजस्टमेंट अशी करायला लागेल, म्हणून मी आता काय टाइमलेस लावत नाही. काचा मी तर उघड्या ठेवल्या सध्या थोडा वेळ, कारण की आता घाट चढतोय. तर घाट चढूया ब्युट्यावरती घाटन देवीला. घाट चढूया ब्युट्यावरती घाटन देवीला. इथून सुरू झाला खरा गाडी. मी आता सध्या मागे आली मस्तपैकी पाय लांब करून. मागचा सीन बघा, पुढे पप्पा गेले, इकडे हे आले. या इथून गाड्या येतात जव्हारला जायला, इथून तुला शिर्डीला जायचं ना, ते लोक पाय वाटे यायचं. आम्ही टेम्पोमध्ये जेवण बनवायला, मी जेवण बनवायचं, माझा कंत्राट जेवण कमीत कमी 60-70 माणसं. काय दिवसाचं आलं तर तुम्हाला आयडिया येते, रात्रीचं काय. ही बघा दिसते. मागच्या सीटवरती जाऊन बसली अशी की आता झोपते, ते आराम करते. झोपली आहे, बसली नाहीये. आणि आम्ही आता इथे थांबलोय घाटन देवी मातेच्या दर्शन करायला. इकडचं दर्शन घेतल्याशिवाय ड्रायव्हर लोक पुढे जात नाही. आमचा प्रवास सुखाचा होऊन दे पूर्ण. अजून लांबचा प्रवास खूप गाठायचा आहे. आत्ताशी आपण पहिला टप्पा पार केला आहे 100 किलोमीटरचा. 100 किलोमीटर आपण पार केले आणि अजून आपले आता बाकी आहेत 1300 किलोमीटर. त्याच ठिकाण नाही काय, यापुढे कसारा घाट इथे संपला होता. वरती आलो, घाटन देवीचं दर्शन घेत आता बाबा आणि पप्पा. मी पण जाऊन पडून घेतो पाया 2 मिनिटं, आणि पाया पडून आपण जाऊया पुढच्या आपल्या प्रवासाला. इकडनं आता पुढे गेलो ना की इगतपुरीच्या इकडनं आपल्याला मग राईट टर्न घेऊन समृद्धी एक्सप्रेसवे लागेल. आणि मग समृद्धी एक्सप्रेसवेवरनं मग पुढे काय थांबायची काय गरजच नाही, कारण की शिर्डीपर्यंत तर आम्ही गेलोय. तर शिर्डीपर्यंत तर काय भाई ना तुम्हाला काय खायला भेटतं ना काय, तो वरतीच चालतो हायवे असा एकदम वरच्या साईडला. तर ठीक आहे, चला जाऊया, पाया पडून घेऊया. 2 मिनिटं आलो आपण मंदिराकडे तर, आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. हा काय आवडतं. आता इथनं आपल्याला असं राईटला जायचं या हायवेवर ना, असं राईटला आपलं डायरेक्ट हा वरून. चला समृद्धी एक्सप्रेसवे जस्ट आपला स्टार्ट झाला आता इकडनं. समृद्धी एक्सप्रेसवेचा फर्स्ट टोल. आणि हा आपला ओ टिळक भाई वायपर मारू. हा झाला, हा बघा टिळक 04 KF 1506 आपल्या गाडीचा नंबर. आणि जस्ट समृद्धी एक्सप्रेसवे आपण आता जस्ट स्टार्ट केलाय. आता आपल्याला 750 किलोमीटर कुठेच नाही याच हायवेवरती राहायचंय. एकदम मोठा लांब हायवे. या हायवेवरती ना तुम्हाला काय भेटणार खायला ना काय. पुढे आपल्याला कळेल की याच्यावरती पेट्रोल पंप किंवा बाकी काय ढाबे वगैरे तरी ॲटलिस्ट खोललेत का, कारण की शिर्डीपर्यंत तर आपल्याला माहिती आहे की इथे काहीच नाहीये. तर चला आता इथनं असं गोल फिरून आपल्याला परत या रोडवरती यायचं. हा बघा, हा आहे समृद्धी एक्सप्रेसवे, जो मी तुम्हाला नेहमी सांगायचो. एकदम सरळच्या सरळ रोड, ना आसपास काय टर्न ना काय. आणि याच हायवेवरती आपल्याला कंटिन्यू करायचंय आता 750 किलोमीटर. नाही तर आपल्याला कॉपीराईटचा क्लेम येईल. तर ह्याच हायवे बघा, सरळच्या सरळ हायवे, कुठे टर्न नाही ना काय नाही.
मस्त 3 लेन आहेत एकदम मोठ्या मोठ्या. साईडला एक सर्व्हिस लेन आहे. अरे आपला आरसा हल्ला समोर. साईडला एक सर्व्हिस लेन आहे. 3 लेनचा हायवे मोठा. आणि आता बघा समोर बघा दिसतोय पूर्ण लांब पर्यंत फक्त स्ट्रेट हायवे. बाकी कुठे काय टर्न नाही ना काय नाही. गाडी शिकायचं गाडी शिकणाऱ्याला हा चांगला हायवे की इथे बसला तर गाडीचे सगळे म्हणजे डायरेक्ट गिअर कसे टाकायचे काय कसं करायचं ते सगळं आहे. पण इकडे चालवली पण बाहेर चालवू नाही शकणार असं आहे. कारण की इकडे तुम्हाला काय करायचंच नाही ना. फक्त स्ट्रेट फक्त बसायचं आणि स्टेअरिंग असं ठेवून चालवायचे. बाकी काहीच नाही करायचं. एकाच पोझिशन मध्ये चालवायची गाडी तुम्हाला. याच्यावर तुम्ही गाडी चालवायला शिकू शकता. पण जे तुम्हाला ट्रॅफिक मध्ये किंवा बाकीच्या हायवेला चालवायची ओव्हरटेक करून कशी चालवायची बाकी सगळ्या गोष्टी असतात गाडी चालवताना. हा रिव्हर्स सगळे त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला नाही भेटणार. आणि हे बघा पूर्ण एकदम ओसाड. इकडे सगळं ओसाड एकदम लांब पर्यंत. इकडे पण सगळं असं ओसाड. आणि हा हायवे असा वरती आहे. वरती म्हणजे रोडला टच नाही. आता खालच्या जमिनीला टच नाहीये. हा असा एक ब्रिज टाईप असा वरती बनवलाय थोडासा. तर त्यामुळे ना तुम्ही असं कुठे बाहेर पण नाही जाऊ शकत हायवेला की सोडला जरा सर्व्हिस रोडला गेलो बाहेर गेलो असं नाहीये. त्यांनी स्पेसिफिक दिले तिकडनं बाहेर पडायचं सर्व्हिस रोडने. नाही तर मग फक्त तुम्हाला या हायवेला चालती अशी साईडला बॅरिकेटिंग लावलेली आहे. तुम्हाला बाहेर जायला चान्स नाही. आता एकदा चढले की तुम्ही चढले. बघूया आता याच्यावरती मजा येते तर थोड्या टायमानंतर बोर होतो चालून मजाच येईल काय नाही बोर नाही होणार. 19.7चा एव्हरेज आपल्याला देते गाडी सध्या 19.5चा. कारण की आपला स्पीड सध्या वाढलाय. अरे कमी झाला ठीक आहे स्पीड वाढलाय आपला. छोटासा बोगदा आला एक एकदम छोटासा. सिन्नर 38 किलोमीटर. नागपूर आहे 624 किलोमीटर जायचं आपल्याला. 624 किलोमीटर आता याच हायवेवरती चालवायचं आहे. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं. आता घडी मी सांगणार नाही कारण की या हायवेला काय आहेच नाही तेच सांगू शकतो. म्हणून आपल्याला 24 तास दाखवतो. म्हणून 24 तास कारण की हा हायवे असा एकदम सुसाट फास्ट. काय हे नाही टर्न नाही कुठे नाही काय नाही. 120ची स्पीड लिमिट आपल्याला मस्त वेगळी. आपण 80 ने चालतोय. एकट्याला बोलवतात भारी आता मला ते गाडी बोलवतात. ज्याला सवय असते ना त्याला काय फरक नाही पडत. बरोबर असं काय नाही. पण एकच आता भाऊ नवीन हे वाटतात. नंतर काय नुसता रस्ता आहे याला लक्ष ठेवायचं रस्त्यावरती फक्त. जे टुरिस्ट वरती असतात ना जास्त करून त्यांना सवय असते. तुम्ही असे इथे असे उभे राहिले ना बाजूला हे असे जातात ना गाड्या 100-120च्या स्पीडने असे भूम भूम ध्रुप 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 असे आवाज येतात. पवन चक्क्या बघा मस्त हे बघा पवन चक्क्या. गावी तुला पवन चक्क्याच दिसतील. मंदिराच्या इथे एवढे पवन चक्के लावलेले एवढे लावलेले आहेत. अभि तो गोटीचा रस्ता गेला का नाही. गोटीचा गेला मागे गेला गोटीचा कधीच गेला तो. मागे गेला ना. आता शिर्डी येईल. आता शिर्डी येईल थोड्या वेळात. शिर्डीवरून जाते आता. शिर्डीच्या बाहेर ना जाणार तुम्हाला मी दाखवतो शिर्डीचा. अरे उतरून परत जायचं. जसं आता आपण इकडून आलो करायला ड्रोन कॅमेरा उडतोय. मला वाटतं पोलीसवाल्यांचं असतं वरती. हा रील वगैरे काढणारे पण असतात. फिल्म पिक्चरवाले पण असतात. ट्रक बघा केवढा ओव्हरलोड झालाय. आणि याच्यामध्ये फक्त टायर भरले. टायर्स फक्त टायर आणि टायर ओव्हरलोड ट्रक. ही एक महिंद्राची गाडी आली आहे नवीन मार्केटमध्ये. 2 आल्या ही आणि अजून एक आली. मस्त गाडी एकदम. आणि इकडे हा रेस्ट एरिया आहे. हा समोर इथं बोर्ड दिसतोय ना रेस्ट एरिया आणि सर्व्हिस एरिया. म्हणजे तुम्हाला आराम करायचा असेल हायवेवर थकले असाल गाडी चालवून तुम्ही इथे बाजूला जाऊन गाडी घ्यायची याच्या आतमध्ये तिकडे खाली जायचं रेस्ट करायची. तिथे पेट्रोल पंप पण अवेलेबल आहे HP चा एक. हा बघा हा समोर HP चा पेट्रोल पंप आहे. रेस्ट केला काय वाजायचं घ्या आणि परत तिकडनं येऊन हायवेला जॉईन व्हा. चला 10-15 मिनिटाचा रेस्ट ब्रेक घेतला. 15 मिनिटं थांबलो
कोल्ड्रिंक पिलं, वॉशरूमला गेलो, फ्रेश बीच झालो. हे बघा एकदम तोंडबिंड धुवून घेतलं. एकदम तुम्ही धुतलं का कोणी तोंडबिंड? नाही धुतलं, तोंडबिंड धुवून घेतलं एकदम फ्रेश, मस्त तोंडबिंड धुवून घेतलं, एकदम फ्रेश झालं. तर परत आपला हायवे कंटिन्यू करूया. 11:50 झालेत. आता बघूया पुढचा रेस्ट एरिया कधी येतोय. आता किती लांब आहे तुम्हाला कळेल. पुढे पुढचा हेच येतात, मागे पण हाच होता रेस्ट एरिया, असाच सेम रेस्ट एरिया होता, सेम. हा माझा बाकी आहे, माझा पण बाकी आहे. तर बघूया पुढचा रेस्ट एरिया कधी होतोय. सीट बेल्ट लावूया, सीट बेल्टची वॉर्निंग येते. नागपूर आहे इकडनं अजून 508 किलोमीटर. अजून 508 किलोमीटर आपल्याला जायचंय. सेम असाच. पहिले छत्रपती शिवाजी संभाजीनगर ते येईल आता. ते किती लांब राहिले आता? जास्त लांब नाही राहिले, थोडंच लांब राहिले आता. तरी 60-62 किलोमीटर. रात्री संभाजीचा पिक्चरच बघायचा. हा रात्रीचा पिक्चर बघायचा आम्हाला. ह्याच्यावरती पिक्चर लावणार आहे छावा. ह्याच्यावरती रात्री झोपण्याला पाहिजे ह्याला असं फिरवणार आणि याच्यावरती छावा पिक्चर लावून आम्ही रात्री बघणार आहे. आता आपण पोहोचलोय औरंगाबादला. वाजलेत 12:35. जस्ट औरंगाबादची एक्झिट आता मागे क्रॉस झाली आणि आम्ही आता पुढे चाललोय नागपूर साईडला. नागपूर इकडनं आता 460 किलोमीटर अजून दाखवतंय आपल्याला. 460 किलोमीटर आपल्याला अजून याच रोडवर जायचंय. इथे आपल्याला काहीतरी दिसतंय का तुम्हाला त्याच्यामध्ये? नाही दिसत वाटतं. काहीतरी किल्ला का काय लेणी काहीतरी आहे तिकडे ही. आणि इकडे पण एक आम्हाला काहीतरी हे दिसलंय. हे बघा इकडे हे पण आम्हाला किल्ला का काहीतरी आम्हाला वाटतंय हा आहे. कारण की त्याच्यामध्ये ना कॅमेरामध्ये एवढं दिसतंय का माहित नाही, पण असं बघितलं ना तर क्लिअर दिसलंय आम्हाला डोळ्यांनी की तिकडे किल्ला वगैरे काहीतरी. आणि हा समोरचा रोड बघा, 2 डोंगरांच्या मधनं कापून हा रस्ता बनवलाय. हा बघा समोर 2 डोंगरांच्या मधनं कापून रस्ता बनवलाय. कापून 2 डोंगरांना. इथे बोगदा पण बांधू शकले असते, कापला कशाला? इंजिनियरला माहिती रस्ता काढला ना तरी जातात. हा डोंगर आहे, हा डोंगराच्या मधनं आणि हा डोंगर आहे आणि याच्यामधनं आपला हा रस्ता काढलेला आहे. आणि हा समोर एक ब्रिज आहे, तो दिसतोय तुम्हाला. या हायवेवरती असं दाखवायसारखं काय हाय नाही, म्हणजे हा फक्त असाच हायवे कंटिन्यू. आत्ता व्हिडिओ काढतोय तो पण असाच येणार. 1 तासानंतर व्हिडिओ काढतोय तरी पण तो तसाच येणार. 4 तासानंतर व्हिडिओ काढला तरी पण तो तसाच येणार. कारण की या हायवेला असाच रोड आहे कंटिन्यू नागपूरपर्यंत. तर आपण आता जालन्याला पोहोचलोय. वाजले दुपारचे 1:30 आणि आपण हा आहे नागपूर हायवे, नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे वरती जेव्हा आपण स्टार्ट केली होती इगतपुरीला, त्यानंतर 3रा रेस्ट एरिया आहे. पहिला रेस्ट एरिया होता शिर्डीच्या आधी, दुसरा रेस्ट एरिया होता औरंगाबादच्या आधी आणि हा 3रा रेस्ट एरिया आहे जालनामध्ये. तर आम्ही आता इथे हवा चेक करायला थांबलोय, कारण की मी कंटिन्युअस या हायवेवरती आता रनिंग करतोय ना 100-100च्या स्पीडने. तर हवा मे बी इन्क्रीज झालेली असेल तर आपण तिला आता परत कमी करून घेऊया. इन्क्रीज झाली असेल तर ओके असेल तर ओके, पण जर इन्क्रीज झाली असेल, कारण की दुपारची वेळ आहे 12-12:15 हे 1:30 म्हणजे 12 ते 1:30च्या वेळ आहे आणि या ह्याच्यामध्ये हा सिमेंटेड रोड आहे ना, तर तो पूर्ण गरम झालेला आहे. हवा पण आपली स्प्रेड होते टायरमधली, तर रिस्क कशाला घ्यायची. तर त्यापेक्षा आपण हवा चेक करून घेऊया. हवा ओके असेल तर मग पुढे आपण रनिंग करूया आपली बाकीची. पप्पा बाकी सगळे वॉशरूम करायला फ्रेश व्हायला उतरलेत परत. अनिशा झोपली आहे मागे, इकडे पप्पा बसलेत, इथे बाबा बसलेत आणि मागे इथे आपले पप्पा बसलेत. तर अनिशा लास्टच्या सीटला मागापासून झोपलीच आहे. ती बोलते मी आता झोपणार आहे आणि नंतर मी उठणार संध्याकाळ झाली की, आणि मग मम्मी तुझ्या बाजूला बसणार, म्हणजे मम्मी झोपणार नाही नंतर परत असं. आता हा जो दुसरा रेस्ट एरिया जो आम्हाला लागलाय ना, तो टोटल 1.5 तासानंतर लागलाय. 1.5 तासानंतर म्हणजे 100च्या स्पीडने मी 1.5 तास कंटिन्यू गाडी चालवत होतो. त्यानंतर हा रेस्ट एरिया आलाय. तसं अजून चालवू शकलो असतो, पण ती रिक्स नको, टायरची हवाची रिक्स नको, म्हणून मी थांबलो बघायला. दुकानं खूप आहे तिकडे, म्हणजे इथे ना हे जे रेस्ट एरिया जे बनवलेत ना यांनी, किंवा शकी पण उठली,
हे जे रेस्ट एरिया जे बनवलेत ना इकडे, यांनी याचे ना इथे ना पेट्रोल पंप तुम्हाला भेटणार, तुम्हाला चांगला वॉशरूम पण भेटणार. त्यानंतर आता इथे दुकानं आहेत, स्टॉल्स काय ते काय मागे तिकडे तेव्हा कुल्फीवाला लागला आहे, तिथे फ्रुट्स लागले, तिकडे चांगला फूड कोर्ट आहे. त्यानंतर मागे तिकडे उसाचा रस वगैरे होता आणि अजून पण काय काय होतं. म्हणजे एकाच ठिकाणी ना थोडं म्हणजे दिलंय त्यांनी. तू उतरतेस तर तू उतर, पाय मोकळे करून घे भाजीचा दोरा. आता लवकर ना थांबणार, आता कशाला थांबणार, जेवायला थांबू. पण आता ते 3 वाजता वगैरे थांबू ना, 3 साडेतीनला. आता 1:30 वाजलाय. आता मी फक्त हवा चेक करायला थांबलोय इकडे. गाईज आता आम्ही थांबलोय रेस्ट एरियामध्ये. हा पेट्रोल पंप आहे. लास्ट टाइम आपण शिर्डीला आलेलो तेव्हा आम्हाला एक पण काही दिसला नव्हतं. तर आता आम्ही शिर्डीच्या पुढे आलोय. किती पुढे आलोय? शिर्डीच्या आपण शिर्डी आणि औरंगाबादच्या मध्ये आम्ही आता. हो, औरंगाबाद किती किलोमीटर आहे आता? अजून इकडनं 70 किलोमीटर, 70 60-55 झाला असेल आता. 62 आहे. मग आता पेट्रोल पंप आहे. इकडे स्नॅक्स साठी आहे आणि इकडे तुम्हाला काय असं चाय वगैरे म्हणजे काही ड्रिंक ज्यूस वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी आहे. मला माहिती नाही अभि ही कोणती मुंबादेवी व्हेकल. येस, ही कोणती बँक? जरा ड्रिंक घेतलं थोडंसं पियायला. पप्पानी माउंटेन ड्यू घेतलंय. काय पाहिजे का तुला? तुम्हाला काय पाहिजे बाबा तुला? म्हणून नाही घेतलंय तुम्हाला. काय इकडे पण थोडे स्टॉल वगैरे आहेत. पेट्रोल पंप आहे. अभि हवा भरायला थांबलाय. इकडे फ्रुट्स पाहिजे तर फ्रुट्स आहे, कुल्फी आहे, म्हणजे खूप काही दुकान आहे. म्हणजे समृद्धी महामार्गावर आहे खूप काही. बघा टायरची हवा, पहिल्या टायरची फर्स्ट टायरची हवा आपली 39 झाली होती. 35 वरनं 39 झाली होती. ती आपण परत लाईनीत करून घेतली. आता दुसऱ्या टायरची, मागच्या टायरची बघा ती बघा 40 झाली. म्हणजे हवा वाढली की नाही. म्हणून आम्ही ह्याच्यासाठीच आम्ही दोस्त कितने रखते रे हाईवे पे, मतलब ऐसा 35 भी ओके है ना, क्योंकि हम लोग 35 भर के निकले थे. अभी और 39-40 तक हो गया है. तो मतलब दोपहर बाद में शाम को एक बार फिर से करना पड़ेगा ये. दोस्त मेरा स्टेपनी का भी भर दिया प्लीज. ही पुढच्या टायरची पण 40 झाली होती. वाढली हवा. बरं झालं आपण थांबून केली. ओके, हवा 40 वरती गेली सगळ्या ह्याच्यावरती, सगळ्या टायरची. आपल्याला गरजेचं होतं थांबणं. बरोबर थांबलो ना. हाँ निकाल के इधर ही भरना है. मैं स्टेपनी नीचे करके देता हूँ आपको. नहीं उसका ऊपर ही है ना वो. हाँ सगळ्याची 40 झाली आहे हवा. थोडं बरोबर वाटतंय जरा. काय हायवे जाऊन मस्त वाटतं. हे आता बिल्डिंग खाली उभे असतो ना असं कुठे उन्हात, मग मजा नसते आली. मग नाही जमत. हायवे वर येऊन गरम होतंय मला. का मग एसी करू ना, सांग ना फुल जरा अजून वाढव. पुढची मागची एसी 3 वर कर ना. हा त्याला सुकले असतील मला वाटतं. सुकलेत ना. थँक्यू दोस्त. अभी बस ये 33 करके द्या. 33 हे पहिले ठेवून द्या. ते ठेव पहिले. कॅन गेला पाहिजे. सगळ्या गाड्यांमध्ये नॉर्मली हवा 35 असते. तर आता इकडे महामार्गावर आलं, समृद्धी महामार्गावर. तर तिकडे आम्ही हवा चेक करत होतो. ती 35ची 40 झाली. म्हणजे जास्त हवा झाली तर फुटण्याची शक्यता असते. तर आम्ही ती कमी केली. तर हा बोलला की 35 नको, 33 ठेवा. 32 ठेवतोय. चल तो त्याच्या हिशोबात 33 ठेवून 32 ठेवतोय. 32 ठेवतोय तो त्याच्या हिशोबात. ते वाढून मध्ये 35, 36, 37 गाडी चालवलं हवा वाटते, आपाप वाटते. हे सिमेंट रोड आहेत ना. ते हायवे ना सिमेंटचा आहे ना आणि गरमी आहे ना, त्याच्यामुळे हवा वाढते. टायरची हवा वाढते त्याच्यात. गरम होते तर वाढते. कमी नाही वाढते. टायर आणि खालच्या सिमेंटचा हे आहे ना, घासून गरमी आणि ते फ्रिक्शन हवा वाढते. त्याला कमी केलं पाहिजे. कमी केलं. ऍक्च्युली सिमेंटचे रोड आहेत ना, त्यामुळे त्या लोकांना आयडिया असते की हवा आपल्याला गाडीमध्ये किती भरली पाहिजे आणि किती नाही. तर त्यामुळे मी अभिला बोलली जाऊन दे 35 नको, त्या लोकांना आयडिया. तर आपण 32, 33 ठेवून टाकू. तर आता आम्ही परत हे करतोय, कमी करतोय थोडी. आपलं सामान भरलंय ना, नाही तर ते पूर्ण असं
गोल 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 फिरता असं पूर्ण। हाँ ये जार वगैरह रखा है ना इसलिए वो प्रॉब्लेम हो रहा है, जो पूरा गोल गोल घूमता है वो। 40 सगळ्या टायरची 40 5 वाढली होती। स्टेपनी जेवण भरून घेऊया। तर चला हवा चेक करायचं काम होतं आपलं। हवा चेक केली गाडीची पेट्रोल पंपवरती। त्याला 50 रुपये घेतले बे, मला वाटलं फ्री असेल। हे असं पेट्रोल पंपचं फ्री असतं ना, 50 रुपये घेतले 5 टायरची हवा भरायची। स्टेपनीमध्ये पण भरून घेतली आणि भावाने आपल्याला सजेस्ट केलं की 32 हवा ठेवा, तर 32 हवा ठेवली 4 टायरला, कारण की वाढते हवा। तर ठीक आहे 32 ठेवली आहे। आणि आता आपण निघूया, का थांबायची गरज नाही आता इकडे, पुढे जाऊन डायरेक्ट जेवायलाच थांबूया आता, कारण की जास्त टाईम आता थांबत नाही जायचं आपल्याला। तर चला भेटूया पुढच्या रस्त्यामध्ये, पुढच्या जर्नीमध्ये।